नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। टीसीएस पॅटर्न असो वा आयबीपीएस पॅटर्न असो, प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत या व्हिडिओमधील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पहिला प्रश्न आहे, श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तुमचे पर्याय आहेत श्वासोच्छ्वास, अविश्वास, विश्वास, उच्छ्वास। तर विद्यार्थ्यांनो, श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला आणि तुमचे पर्याय 4 आहेत। त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे आणि बरोबर पर्याय आहे उच्छ्वास, पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो दुसरा, हे चित्र अत्यंत सुंदर आहे। या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला, म्हणजेच हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे। आणि पर्याय आहेत विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थी वाक्य। आणि हे चित्र अत्यंत सुंदर आहे, हे एक विधान आहे म्हणून विधानार्थी वाक्य आहे हे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे तिसरा, गोपाळ पेरू खात आहे। या वाक्यातील कर्म कोणता शब्द आहे ते ओळखा। म्हणजेच गोपाळ पेरू खात आहे या वाक्यातील कर्म ओळखायचा आहे तुम्हाला आणि तुमचे पर्याय आहेत खात आहे, गोपाळ, पेरू। क्रिया कशावर घडत आहे ते कर्म असतं, म्हणून क्रिया कशावर, खाण्याची क्रिया पेरूवर घडत आहे, त्यामुळे पेरू हे कर्म आहे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे चौथा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्ता नाही ते ओळखायचं आहे आणि वाक्य आहे तो खाली बसतो, ती जेवण करते, तो पत्र लिहितो, पाणी पितो। कर्ता नाही, कोणत्या वाक्यामध्ये क्रिया करणारा नाहीये, तो, ती हे काय आहेत तर कर्तेच आहेत। मग पर्याय क्रमांक 4 पाणी पितो यामध्ये कर्ता नाहीये। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे 5वा, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे आणि तुमचे पर्याय आहेत गणेश दामोदर सावरकर, बाळ गंगाधर टिळक, विनायक दामोदर सावरकर, भगतसिंह। तर विद्यार्थ्यांनो, अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे हा आणि उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे। पुढील प्रश्न आहे 6वा, पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत पद्यनाथ, महादेव, भक्तिवंश, राम लक्ष्मण। द्वंद्व समास म्हणजे काय तर दोन्ही पदे समान किंवा महत्त्वाची असतात। उत्तर आहे राम लक्ष्मण, म्हणून उत्तर आहे राम लक्ष्मण। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे 7वा, मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे आणि तुमचे पर्याय आहेत लांडोर, वेल, कालवड, मोरणी। आणि मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल विद्यार्थ्यांनो? वेल होईल, कालवड होईल, मोरणी होईल, नाही तर लांडोर, मोर, लांडोर। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे 8वा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही ते वाक्य ओळखायचं आहे आणि तुमचे वाक्य आहेत किंवा पर्याय आहेत तृप्ती अभ्यास करते, अर्णव क्रिकेट खेळतो, भूमी रांगोळी बनवते, केदार बसतो। कर्म विचारलं आहे, मग अशी कर्ता विचारलं होता, आता कर्म म्हणजे क्रिया कशावर घडत आहे हे कशात नाहीये तर केदार बसतो। कर्म आहे का? नाही। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे 9वा, खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत योगी तप आचरतो, हरी पुस्तक वाचतो, पोलिसांनी त्याला शोधून काढले, हरीने पुस्तक वाचले। भावे प्रयोग म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? तर कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो तेव्हा भावे प्रयोग होतो। मग या वाक्यामध्ये कोणत्या वाक्यात कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय आहे? पोलिसांनी त्याला शोधून काढले, बरोबर उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे 10वा, पुढील विधानातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा किंवा अपूर्ण वर्तमान काळी वाक्य ओळखा आणि तुमचे वाक्य किंवा पर्याय आहेत मी लिहिणार असतो, मी लिहित आहे, मी आलो, मी येणार आहे। अपूर्ण वर्तमान काळी म्हणजे वर्तमान काळात क्रिया सुरू आहे परंतु अपूर्ण आहे म्हणजेच सुरू आहे। मग कोणत्या वाक्यातून असा बोध होतो तर मी लिहित आहे हे वाक्य बरोबर आहे। तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक कराल, तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करून ठेवा, म्हणजे मराठी व्याकरणासंबंधित नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।